हे बघा आपण कूलर साफ करून घेतला आहे. त्याच्यातलं पाणी खराब झालं, म्हणजे खराब नाही, वास मारते ना जास्त पाणी असलं तर जास्त दिवस. तर बघा विहिरीचं पाणी भरत असल्यामुळे आपल्याला कूलरचं पाणी आपल्याला 8 दिवसात साफ करावं लागते. तर बघा आपण कूलर भरत आहे, असं छान साफ करून घेतला आहे. शार्क जळते ना विहिरीच्या पाण्याने, तर शार्क जास्त असते विहिरीच्या पाण्यात, तर साफ केलं तर बरं राहते, नाही तर वास मारते. तर बघा इथेच पाणी टाकून घेतलं आपण. इथे पाण्याचं कनेक्शन आहे जाताना, जे खालतं पाणी जाते. बघा पाणी असं झालं होतं कूलरमधलं, थोडं म्हणजे ते खसचं पाणी तसंच असते, होत खराब नव्हतं झालं, पण वास येत होता पाण्याचा. तर कूलर साफ करून घेतला आज. हे बघा छान झाडंसुद्धा लावलं आहे कूलरच्या बाजूने, आपल्याला नॅचरल ऑक्सिजन मिळायला पाहिजे. तर बघा किती सुंदर आहे. मी हे म्हणजे झाडं आता माती आणायचे, माती आणायला की शिफ्ट करणार आहे यांना कुंड्यामध्ये. बघा छान तसं कटसुद्धा करून घ्यायचं आहे आपलं, पण आताच काही करायचा विचार नाही आहे माझा. बरसातीमध्ये करू पाणी लागताना. हे बघा छान असे झाडं उन्हामुळे थोडे सावलीत ठेवले आहे, पण जास्त जागा नसल्यामुळे आपण काही झाडं हे बाहेरच आहे. तर खूप जास्त ऊन तपली आहे. पाणी डायरेक्ट आपण कनेक्शन कुठून डायरेक्ट आपण टंकीचं टंकीतूनच येत आहे पाणी, नळाचं नाही आहे. आपण टंकीमध्ये विहिरीचं पाणीच भरतो, नळाचं नाही भरत. तर बघा कसं कनेक्शन लावलं आहे मी, काहीतरी जुगाड केला आहे. हे बघा इथनं असं जाते आपल्या कूलरमध्ये. बघा काहीतरी म्हणजे असं गुंडाने टाकायला खूप त्रास होते ना बकेटांनी, कारण की प्रत्येक वेळेस माणूस घरी नसतो, तर म्हणून. हे बघा असे जास्त अशी येते टंकीत विहिरीचंच पाणी भरते, कारण नळाचं पाणी भरायला भरपूर वेळ लागतो ना, म्हणून. आपण फिश कट साफ करत आहोत. तर हे बघा भरपूर दिवस झाले होते फिश कट साफ नाही केलं होतं, तर चला म्हटलं आपण आज काही तू राव होते घरी, तुम्ही म्हटलं काढून द्या आहे आज घरी, तर साफसफाई थोडीशी करून घ्यावं म्हटलं. तर नवऱ्याला आराम नाही द्याव, तुमची बायको असेल तसंच करत जा तुम्ही. माझ्या मिस्टरला थोडंसं काम सांगितलं की जास्तच पारा गरम होते. तर बघा तुम्ही आपल्या घरचं फिश कॉट आहे, तिकडनं आणलंय त्या टेबलवर. हे बघा एवढं मोठं आहे, याचे गोटे पण सुद्धा आहे. काय तर सगळं पाणी माहिती आहे आटून गेलं, पण माझ्या रावाने त्याच्याकडे काही लक्ष नाही दिलं फिश मेल्यामुळे. तर आपण आज फिश सुद्धा आणणार आहोत आणि त्याला डेकोरेट सुद्धा करणार आहोत. तर रावांच्या घरी आले की फोनच चालू असते माझ्या. तर बघा आपला फिश कॉड इथे होता, आधी थोडा क्रॉसमध्ये होता, तर आपल्याला याला क्लीन करून घ्यायचं आहे छान, आणि आपल्याला फिशसुद्धा आणायचं. तर तुम्हाला फिशच्या दुकानामध्ये आपण भेटूया, तो साफसुद्धा करायचा आहे. तर साफ करताना सुद्धा थोडा क्लिप घेणार, त्यानंतर पूर्ण व्हिडिओ बघा. आपण फिश काढ किती बेकार झालं होतं, आणि आपल्याला आता क्लीन करायचं आहे. याचा अवतार बघा कसा आहे, आणि क्लीन केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतेच मी. असं किती घाण पाणी, याला गोटेसुद्धा वॉश करायचे. हे माझे राव आज थोडेसं रेस्ट घेतला, तर म्हटलं घरातले कामं काढून घ्यावं. हे बघा आपण हार्पिकने साफ करणार आहोत याला. बघा जास्त यूज नको करा, थोडंफार घ्या. असं छान हार्पिकने यूज. त्याला खाली नाही टाकत का हार्पिक? गोट्यामध्ये सुद्धा हार्पिक. हार्पिकनं साफ केलं की लवकर पूर्ण निघून जातं. असं छान ताराने क्लीन करून घ्यायचं त्याला. वरतूनच करा त्याच्या तिथून. बघा कसं स्पीडनं निघत आहे. हलकं त्याच्यावर झोकून ठेवा ना, मग घासून, म्हणजे तर पूर्ण क्लीन होऊन जाईल. मी घासू का? बघा छान असं क्लीन करायचं आपल्याला. हार्पिकनं लवकर क्लीन होतंय, जास्त वेळ नाही लागत त्याला. तरी पण वेळच लागते असं नाही, जे करते त्याला माहिती आहे, कारण की आता माझे हजबंड खूप चिडलेले आहे. ते आराम करायसाठी राहिले होते, मी ना थोडं काम काढलं आहे. म्हटलं माझ्याच्यानं उचलणं होत नाही ना एवढं मोठं फिश पडलं, त्याच्यामुळे मी म्हटलं थोडं एवढी मदत करा, बाकी मग कामं मीच करतो. बघा आपला भांड्याचा राडासुद्धा पडला आहे, कपडेसुद्धा ते ठेवायचे, फक्त आपण कूलर भरून घेतला आहे साफ करून. नंतर फिश कटसुद्धा साफ करायचं आहे. लाईन गेली आमच्याकडली,
तर लाईन आल्यानंतरच सगळं काही होणार. द्या मी थोडं घासते. जाऊ दे. फेमस आहे बोला तर बघा याला आपण साफ करायचं आहे. साफ केलं की छान असं जाड कुकर लागले आहे. आया था कल ही आया था उसका फोन बात किया उससे छान साफ नंबर लिया था ना. अरे वो बोले यार मटेरियल आ जाएगा. बोला वो ऑर्डर किया है और बोला 2-3 दिन में आ जाएगा. बोले ठीक है थोड़ा जल्दी कराओ. बोला हमको ही घर ये जल्द से आ जाएगा ना. बोला उसके दूसरे दिन में फिटिंग करने आया था. बोला फिटिंग कर दिया. तीसरे दिन फरमे वाला था. बोला 2-4 दिन में तुम्हारे ग्लास आ जाएंगे और बोला तुम्हारा लग जाएगा 1 दिन में. बोला कोई टेंशन नहीं है. बोला इसका ठीक है. तर बघा असं छान साफ करून घ्यायचं याला. या साफ करून घेतलं. बस माल पहुंचा. 1 दिन लगा दिए. कांच आने की देरी है. कांच आ जाएगी तो त्याला कांच देखना भाई 8 दिन ले रहे. तर ते आपल्याला फिश कॉटची पायली काढायची होती. लाईटची पायली खराब झाली होती. तर चला म्हटलं ते निघत नव्हती. तर मी कशीने काढायचा प्रयत्न केला. धागे तोडून घेतले पण ते टेपनं चिपकवली ती मला माहीतच नव्हतं. तर मग मी भरपूर ट्राय केला तरी ते निघालीच नाही. तर माझे राव म्हणत होते मला की तुझ्याच्यानं कोणतंच काम होत नाही. तर म्हटलं ट्राय तर केला ना. तर म्हटलं जाऊ द्या आता ते निघत नाही. तर मी त्याला म्हटलं तुम्हीच काढा. मग मी दिली त्याला. म्हटलं सोडून दिलं. म्हटलं राहू द्या नाही निघत तर कशाला फालतू फुटली वगैरे तर हाताला इजा होण्यापेक्षा नाही केलेले जास्त काम कधी पण चांगलं आहे. तर बस आपण या जेवढा प्रयत्न केला बाकी काही नाही. त्यानंतर ते रावांनीच काढून घेतली आहे पाईप. तर म्हटलं रावाला तुम्हीच करून घ्या. त्यानंतर मी म्हटलं ते फिश कॉटचा टेबल होता तो क्लीन करायचा होता. तर क्लीन करता करता भरपूर वेळ झाला होता. तर चला म्हटलं लवकर क्लीन करून घ्यावा. आणि थोडा व्हिडिओ मोठा होत असल्याने आपण स्पीड वाढवली आहे व्हिडिओची. तर बघा छान असं क्लीन करून घ्यायचं आहे. कोरडं करायचं आहे कारण की त्याच्यावर आपल्याला मायका लावला होता ना. त्यामुळे तर आपल्याला सगळं क्लीन करून घेतलं. क्लीन करून घेतल्यानंतर त्याला थोडेफार असे जाळे वगैरे लागले होते. तर ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे होते. तर बघा लाडूचा जिथं तिथं पसारा पडला राहते. लाडूचं कोणतंच असं नाही का कोणती जागा नाही का तिथं तिचं काम नसेल. तर मी म्हटलं चल पडद्याला साईडनं करून घेतला. मग थोडे तिचे स्टडी टेबल ब्लॅकबोर्ड होता तो सुद्धा साईडनं करून घेतला ना. म्हटलं थोडेफार जाळके लागले होते छोटे तर ते सुद्धा काढून घेतले कारण की फिश कॉट असल्यामुळे मला तो काही काढता नाही येत डेलीमध्ये. तर मग सगळं पूर्ण असं जाळके वगैरे काढून घेतले. छान जेवढे लागले झाडून घेतलं नाही. तिथे होते नाही तिथे सुद्धा असं फळा घुमवून घेतला की बरं वाटते. तर बघा सगळं क्लीन करून घेतलं आहे. मग म्हटलं थोडेसे काय काढायचे तर पूर्ण घरातला स्क्रीन झाडू मारून घेतला. सगळं साफ करून घेतलं घरच. तर म्हटलं चला सगळं या निमित्ताने काहीतरी पूर्ण रूमच क्लीन करून घेतली आपण. तर हे घर असते आपण राहतो त्या घरामध्ये. तर आपण ते क्लीन व्यवस्थित साफसफाई ठेवली पाहिजे. तर हे म्हणजे आज फिश कॉट काढला यामुळेच नाही तर आम्हाला जसा टाईम मिळाला 8 दिवसात 4 दिवसात तर मी घरातले जे लागले असो की नाही असो तरी फळा घुमवलाच पाहिजे. फायनली आपला फिश कॉट साफ झाला आहे आणि पाणी सुद्धा भरून घेतलं आहे. तर बघा किती छान दिसते ना. बघा किती छान दिसत आहे ना असं सुंदर फिश कॉट. बघा आपण ऑक्सिजन ठेवला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये फिश आणायचं आहे. तर आपण याच्यामध्ये बघा एवढं सारं पाणी भरून घेतलं आहे असं सुंदर. आणि थोडं उजीड असल्यामुळे ते असं दिसत हे बघा फायनल असं आहे. आणि आपल्याला या पाण्यामध्ये गोटे सुद्धा टाकून घ्यायचे आहे. तर बघा आपण फायनली याच्यामध्ये छान असे गोटे टाकून घेणार आहोत. तर बघा थोडी घ्यायची ते बघा तुम्हाला दाखवते. बघा कसे गोटे आहे. हे असे गोटे आहे याला आपल्याला टाकून घ्यायचे आहे. बघा चला तर फायनली आपला फिश कॉट झाला आहे गोटे टाकून फिश कॉटमध्ये. तर बघा किती छान दिसत आहे गोटे. या पद्धतीनं छान असे फिश कॉटमध्ये गोटे टाकून घेतले आहे मी. हा आहे माझ्या घरचा फिश कॉट. भरपूर दिवस झाले त्याच्यामध्ये फिश नव्हत्या मेल्या होत्या. तर बघा या पद्धतीनं असे सुंदर असं वरून पण दाखवत आहे तुम्हाला. ऑक्सिजन चालू केला आहे कारण की आपल्याला यामध्ये फिश टाकायचे आहे. तर बघू शकता किती म्हणजे उंचीला पण भरपूर आहे फिश कॉट. याच्यावरची आपल्याला खोपडी ठेवायची आहे
आणि याच्यामध्ये आपण झाडसुद्धा ठेवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत चला. ओके. फायनली आपले फिश पॉटमध्ये गोटे टाकून झाले आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये प्लांटसुद्धा ठेवायचं आहे. तर बघा छान असं सुंदर प्लांट आणलं आहे शोपीसचं, तर ते पाण्यामध्ये राहते. तर असं ठेवायचं आहे त्याला. तर ते थोडं निघलं होतं, तर मी ते ट्राय करत होते लावायचं, तर ते लागतच नव्हतं. तर भरपूर वेळ ट्राय करत त्या फायनली ते लागलंच आहे. मग लागल्यानंतर आणखी पडलं आहे खाली. तर म्हटलं थोडं दाखवते म्हटलं तुम्हाला कसं. तर बघा फायनली असं लागलं आहे, तयार झालं आहे. आणि आपल्याला ते त्याच्यात टाकणार आहोत फिश पॉटमध्ये. तर फिश पॉटमध्ये टाकलं की छान असं सुंदर लुक येते त्या फिश पॉटला. तर चला तुम्हाला तर मी दाखवते. बघा छान असं आपण थोडं क्रॉसमध्ये ठेवलं होतं आणि छोटंसुद्धा टाकून घेतलं आहे झाड त्याच्यामध्ये. तर मग ते मला थोडं एकदमच आऊट वाटत होतं, तर मी आणखी त्याला बरोबर करून घ्यायचा विचार केला. तर मग चला म्हटलं थोडं बरोबर करायचं. सायंकाळचे 7 वाजत आहे आणि आपण चाललो आहो फिश आणायला. तर बघा आपल्यासोबत लाडूसुद्धा आहे. लाडू कुठं चालला? चला तर तर आपण खाली उतरलो आहो आणि लाडूबाई पहिले टमकन जाऊन बसते गाडीवर. तर चला निघूया आपण फिश. तर आपल्याला फिशसुद्धा घ्यायची होती, थोडं कामसुद्धा होतं. तर काम म्हणजे आपल्याला राकेशावची बॅग आहे त्याला चेनसुद्धा लावायचे होते. तर सर्वात आधी आपण चेनच्या दुकानात जाणार आहोत बॅगला चेन लावायसाठी. तर बघा फायनली आपण चेनच्या दुकानामध्ये पोचलो आहोत. तर त्याला चेन लावायला माहीत नाही किती वेळ लागते. तर आणि आधीच भरपूर वेळ झाला आहे, सायंकाळसुद्धा झाली आणि स्वयंपाकसुद्धा व्हायचाच आहे घरचा. तर म्हटलं चला आधी फिश घेऊन येऊ, त्यानंतर मग स्वयंपाक करू. तर चला बॅगला चेन लावायचं. तर तिथे काही ते बॅग मालक होते नाही, तर तो हेल्परच होता. तर मग त्या हेल्परनी कशा तरी लावून दिले आहे, कारण की व्यवस्थित लावला नाही आहे ते मला पटलं नाही. पण चला वेळेला महत्त्व असते. तर लावून घेतले त्याच्याकडून. पण एका बॅग चेनचे 20 रुपये घेतले आहे. तुमच्याकडे किती घेते सांगा, कारण 3 चेन लावून घेतले आहे तर 60 रुपये झाले आहे बॅगच्या चेनचे. तर ते लावत होते. म्हटलं चला लावा थोडं म्हटलं बघू आपण कसे लावतात. तर इझी आहे, पण ते क्लिप आणि पिन पाहिजे. तर आपण घरीच त्यानंतर आपण निघलो आहो फिशच्या शॉपमध्ये जायला. तर बघा आपण फिशच्या शॉपसाठी जायला निघालो. तर बघ आता फायनली आपलं फिशचं शॉप आलं आहे. तर हे शॉप आहे फिशच्या आतमध्ये नेल्यापासून आपल्याला सवय नाही आपण या शॉपमध्ये फिश खरेदी करतो. तर म्हटलं बाळातून बाहेर जाऊन बस बाईकवर. तर मग आम्ही बघा इतक्या साऱ्या व्हेरायटी होत्या फिशच्या. तर त्या पाहूनच घ्यावं लागते कोणती फिश आपण, म्हणजे वेगवेगळ्या फिश घेतो. तर त्या फिश म्हणजे जे वेगळी फिश आपण घेतली आहे. गोल्ड फिश घेतली आहे, मल्टीवाल्या घेतल्या आहे, शार्क घेतली आहे, एंजल घेतली आहे. अशा 4 प्रकारच्या फिश घेतल्या आहे आपण. तर त्या फिश त्या पॉटमध्ये राहू शकते का नाही, कारण की कोणत्या फिश आहे चिकलेट वगैरे राहते, तर त्या फिश खाऊन टाकतात. तर आम्ही यावेळेस चिकलेट आणल्या नाही आहे. तर बघा इतके सुंदर सुंदर बच्चू होते. मी याच्यामधले मल्टी घेतले आहे अर्धा डझन आणि शार्कसुद्धा घेतले आहे 1 पेअर. तर बघा खूप छान छान असे बारीक बारीक बच्चूसुद्धा होते. आणि हे फूड आहे त्यांचं खायचं सगळं, म्हणजे डॉगी वगैरे मांजर कॅट सगळ्यांचं मिळतं इथे. तुम्हाला जर इथनं जर नागपूर सिटीमधून आशीर्वादनगरमधून जर ब्लॉग बघत असेल तर तुम्हाला माहीतच आहे. आणि बघा किती सुंदर सुंदर खूप साऱ्या व्हेरायटी होत्या त्या फिशच्या. तर आपल्याला म्हणजे जास्त काही नाहीत, पण म्हटलं चला ज्या वाटते तर मला म्हणजे मल्टीवाल्या आवडल्या होत्या. आणि भरपूरशा म्हणजे आवडल्या तर खूप होत्या, पण कारण की घ्यायला काही नाही, कारण की त्या राहिल्यासुद्धा पाहिजे. नाही तर मग कशा कोणत्या नेल्या आणि मरून जाते, तर मग त्या मला तर खूप वाईट वाटते मेल्या म्हणजे, कारण की जगले तर खूप छान वाटते. तर कोणाकोणाकडे फिश पॉट आहे नक्की कमेंट करून सांगा. मला तर फिश म्हणजे खूप छान वाटल्या मल्टीवाल्या, कारण दिसायला खूप सुंदर दिसत होतं. आणि आपल्याकडे फिश पॉट आहे खूप मोठा, तर त्या हाईटच्यानुसार त्याच्यामध्ये फिश जास्त असलेल्या योग्य वाटेल मला. तर मग मी घेतल्या आहे, म्हणजे मी मिनिमम म्हणजे 15 फिश घेतल्या आहे माझ्या घरच्यासाठी. मी हे डेकोरेट करायचं सुद्धा घेतलं आहे आपण. तर फायनली आपण फिश घेऊन घरी आलो आहे. तर बघा आपण कोणत्या फिश घेतल्या आणि काय घेतलं आहे. तर चला. तर हे बघा लाडू हे बघ ना, थांब ना प्रियू. पकड हे. हो ग, हे बघा काय आहे ते सांगा ना मला.
ते फिश कॉटमध्ये ठेवायचं आहे की फिशला छान खेळायला मिळायला पाहिजे. शोकेश आहे ते फिश कॉटमध्येच ठेवायचं आहे. तर आपल्याला असं साईडनं करायचं आहे त्याला. आरामाने थोडंसं अंदर हात घाला ना. वॉच काढा ना तुम्ही. ओ माय गॉड. त्याला असे साईडनं करा ना. असं करून नाही का हलवून. तू आधी खाली ठेव प्रियो. हे बघा लाडूचं आपलं मधामधातच चाललं आहे. एक बकेट ते आहे ना तिथे बकेट टाकून द्या ना कूलरमध्ये. चला तर आपलं थोडं मिस्टेक झालं आहे. राव त्याला आज बाहेर काढायचं कारण की त्याला ऑक्सिजनची नळी लावली नाही आहे. आणि आम्ही एक गोष्ट विसरलो आहोत. फिल्टरसुद्धा नाही आणलं आहे आम्ही. तर ते आम्ही नंतर आणणार आहोत. हेच भरपूर महाग झालं आहे. आमच्या हिशोबाने भरपूर महाग झालं आहे हे. तर हे आपल्याला पडलं आहे 600 रुपयाला. याची प्राईज आहे. तर बघा हे टाकल्याशिवाय छान पण नाही दिसणार ते. तर सर्वात आधी आपण याच्यामधलं पाणी काढून घेऊ कारण की पाण्याची लेवल जास्त झाली आहे. ऑक्सिजन चांगली मशीन आहे आपल्याकडे. तर 1 मिनिट तुम्ही वेट पकडा. कमी केली आपण हे बघा. आणि याला थोडं सेंटरमध्ये करायचं आहे. असं तसंच करा. त्याला जागा करा. हो थोडं गोटा बघा ते एकदम जमा. हां बस बस बस. आता बाकीचे गोटे कसे जवळ करा. हे बघा आता साईडनं असे गोटे करा ना. ते पुन्हा यांना ते मच्छी फिश काढायची गाडी आहे. तर बघा आपण छान असं सेवून घेतलं आहे. मला हेच आवडलं होतं. याच्यामध्ये होतं शिपसुद्धा होती पण मला नाही. हे इथे पण बरोबर करा गोटे बरोबर तर. हां तर तुम्हाला आवडली का माझी चॉईस. बघा छान दिसते ना. तर आपण आता टाकणार आहोत फिश. तर बघा आपण फिश आणले आहे. तर कोणत्या आणल्या तर माझे राव तुम्हाला सांगणार आहे. काय नाव म्हटलं तुम्ही? काय बोलली तिचं नाव? सांगा राव सांगा. ही कोणती फिश आहे? रेड कॅप. हे बघा रेड कॅप आहे ही. या 2 आणल्या. तर हे 400 रुपये पेअर मिळाले आपल्याला. तर चला आपण फिश कॉटमध्ये सोडूया त्यांना. टाका ना असं पाण्यासोबत. वास मारते भरपूर दिवसाचं राहते ना. पण मोठी आणायला पाहिजे नव्हते पण जाळी. तर बघा आपण याला आजाद करणार आहोत. अरे मी काय म्हटलं होतं लिक्विड आणायला पाहिजे नव्हतं आपण याच्यात टाकायचं पाण्यामध्ये नाही का. तर बघा किती छान अशी सुंदर पाण्यामध्ये साफ पाण्यामध्ये लेरून राहिली. ही बघा ही बघा ही बघा ही बघा. घे टाका. ओहो सो नाईस. ह्या फिशचं नाव काय आहे? काय नाव? टेट्रा आणि एंजल. हा 2 आहे. कलरफुल टेट्रा आणि 2 कलरचे एंजल आहे याच्यामध्ये. चला तर आपण सोडूया आपण पाण्यात. त्याला आधी सोडायचं आहे. रबरनं पॅक करून मिळालं. बघा यांना छान असं 2 पेअर. वाव 4 गेले आहे. किती छान आहे ना. मस्त सुंदर. आणखी अरे ग्रीन आहे बघा. छान किती सुंदर गोंडस आहे ना मस्त. आता कोणते राहिला आहे? 2 एंजल आहे. ब्लॅक आणि ही मागितली होती मी तिला सिल्वर. तर बघा छान अशी सुंदर. आणखी 2 फिश टाकायचे आहे. तर बघा आणखी 2. आणि आपण याचा लाईट लावल्यावर याचा इफेक्ट वेगळाच आणि लुक खूप छान दिसणार आहे. हे बघा माझी फेवरेट फिश आहे याच्यामधून पिंक आणि ऑरेंज. चला तर आणखी 2 फिश टाकायचे आहे. ही आहे शार्क बघा. तर हे फिश कॉड आज रावांच्या मागे लागू क्लीन केलं होतं आपण. आणि घरी होते त्यामुळे झालं आहे पॉसिबल. नाहीतर हे काही पॉसिबल होणार नव्हतं. कारण की 1 वर्षापासून हे फिश कॉट जेव्हाच्या फिश मेल्या ना आमच्या घरच्या तेव्हाच्या आम्ही फिश वगैरे आणल्याच नाही. कारण की मरू जात होत्या त्या. माहीत नाही त्यांना काय झालं होतं. म्हणजे आम्हाला खूप कंटाळा येते. पाणी साफ नाही करत आम्ही. त्याच्यामुळे ते असू शकते. कारण की टाईम पण नाही मिळत ना त्यांना. पण मी काही म्हणू शकत नाही. आणि मी एक लेडीज मी काही एवढ्या फिश कॉटमध्ये करू शकत नाही. तर बघा छान अशी शार्क टाकून घेतली आहे.
एक शार्क बाकी आहे. एक आहे पण ती खूप जास्त तडतड करून राहिली, ती काही येऊन नाही राहिली त्याच्यामध्ये. तर मला मी हेल्प करते रावांना. तर फायनली ती ते जाळीमध्ये गेली आहे, नेटमध्ये. तर आपण वाव क्या कमाल. राहीन का पण त्याच्यात राहते म्हणे ना, नाही तू त्या मेल्या का वापस नेऊन देते मी. ये देखो सब मेरी की करामत. अच्छा सफल सक्सेस हुआ जो मैंने How do you fish? बोला था वो मैंने करके दिखाया आहे. जे म्हटलं होतं ते करून दाखवलं आहे. घेतलं आहे मी हे. आणि याचे सगळे पैसे मी माझ्या मोबाईलमधून फोन पे केले आहे. आणू का? आपल्याला फिश कॉटसाठी पूर्ण टोटल 2000 रुपये खर्च झाला आहे. 8 वाजले. आणि आपल्याला हे सुद्धा लावायचं आहे. हे मी Light. माझ्या पैशाने आणलं. तर ते जुनं आहे, पण मी आजची खरेदी मी स्वतः केली आहे. फिश सुद्धा घेतला आहे आणि लाईटसुद्धा. आणि ह्या सगळं हे जे डेकोरेट केलं आहे आपण ठेवलं आहे हे शोपीस, हे सुद्धा मी माझ्याच पैशाने घेतलं आहे. आणि माझे राव आपलं सांगते की मीच घेतलं आहे म्हणून. हे त्यांनी जेव्हा घेतलं होतं तेव्हा घेतलं. हा आपण लाईटसुद्धा आणला आहे. तर लाईट लावल्याच्या नंतर फायनल लुक आपण दाखवू फिश कॉटचा कसा दिसते. तर तोपर्यंत थांबा. तर बघा आपण लाईट लावत आहोत. लाईट लावून घ्यायचं छान. आणि लाईट आहे वॉटरप्रूफ बघा. फेकून पकडत नाही. याला लावा ना, ह्याला कपडा पण मी चालू करू का? कशी करू? का? हे बघा लाडू कशी बसली आहे पाहत छान. आणि तिचे पप्पा लाईट लावत आहे. ते आधी लागला नव्हता, आता आणखी डबल काढून लावला आहे. ते टेप काढून टाकतो. सेलोटेप कशाला पाहिजे, चिपकला आहे ना तो. असं दोन मारले असेल का? मोठावाला काही घेऊ का? बारीक नाही आहे सेलोटेप. घेऊ का? हां हे तर धाग्याने बांधून घ्या ना एक साईड ना. नाही ग, टेप एवढं पक्का तू मगाशी ते धागे रोडले तर निघत होता टेप. चलो व्हॅक्यूम ठेवून द्या कामाचे ते पण. का उलट्या झाला? बाहेर पोहोचला पाहिजे. बस वाट. एक मिनिट पकडू का? एका हाताने वायर तिकडे काढून घ्या ना. काढून उलटा लागला. बंद करून दे. मिळते ना ग, थांब तुशी. काऊन काढताय तुम्ही? तर बघा फायनली आपल्याला ते ठेवून घेतलं आहे. एक मिनटं थांबा, मी पकडते. हे ड्रायर इथं ठेवते, धूळ खाऊन राहिलं पूर्ण. मारत नसेल तर ठेवून द्यायचं त्याला. ड्रायरची दशा बघा कशी झाली आहे. जेव्हा यूज करते तर ते चांगलं. बसत नाही आहे. तर फायनली आपला फिश कॉट रेडी झाला आहे. तर स्टार्ट. बघा किती छान झालं आहे ना, मस्त सुंदर आहे. का लाडू डान्स करते. थांब ना ग, बघू दे ना आधी प्रिय. इकडे थोडी. हे बघा किती छान कलरचे फिश आणले आहे. आणि आज हा 2000 रुपये पूर्ण खर्च झाला आहे आपला फिश कॉटचा. तर बघा लाडूबाईला खूप असं आनंद झाला आहे. 2000 रुपये लागले हे एवढं फिश कॉट सजवासाठी. तर बघा लाडू पण खुश आहे. फिश कॉट हे असं फायनली आपलं असं झालं आहे. उद्या आपण याच्यावर शोपीस ठेवणार आहोत. आज भरपूर वेळ झाला आहे, तर स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे. आणि 8:30 वाजून दिले आहे. तर आजचा ब्लॉग याच्यामध्ये ह्या लाईटमध्ये कलरचं ऑप्शनसुद्धा आहे. तर बघा ते बघा कलर चेंज होतात.
माझं फेवरेट आहे पप्पा. ओके. तर आपल्याला व्हाईट मल्टी कलर डबल कलर डबल कलर आहे. सिंगल कलर सिंगल. सिंगल डबल. तर आपण व्हाईटमध्येच ठेवला आहे. तर व्हाईटमध्ये पण छान वाटत आहे आणि डबल कलरसुद्धा छान वाटत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल, नक्की लाईक कर, चला कमेंट करा, शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर लाडू थोडी काही बोलणार आहे तर आपण लाडूचं सुद्धा ऐकून घेऊया. हा 2 लाख खर्च लागले या फिश पॉटला सजवायला, कारण की मला एक खुशी झाली. ते चांगले इकडे बघ ना माझ्याकडे. ते चांगले म्हणून मला व्हिडिओ मध्ये फिश खूप आनंद झालं. म्हणून मला हा फिश पॉट माझ्या आईला म्हणजे पूर्ण खर्च लागले, म्हणून या छोट्या छोट्या फिशाला मला खूप आनंद झाला. तर आजचा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर नक्की Share लाईक करा. करा. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टिक करा, खाली बटन दिला त्याला टिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा. बघायचं असेल तर येऊ शकता. लाडूच्या घरी फिश कॉट बघायला या. लाडू तुम्हाला बोलवत आहे. तर जेवढं तिच्या हिशोबाने भरपूर बोलते माझी मुलगी, पण तिला मी थोडं सोशल मीडियाच्या लांबच ठेवलं आहे. तिला जास्त काही अनुभव नाही, तर स्कूलच्या याच्यामध्ये जास्त लक्ष द्यायचं आहे. तर बघा छान फिश अशा. फायनली आपल्याला 2000 रुपये खर्च लागला आहे गाईज. तर माझंच घर छान दिसते. मला असं म्हणजे पडलं होतं तर मला चांगलं नाही वाटत होतं, म्हणजे असं दिसायला एकदम भंगार असं वाटत होतं. तर आपण या फिश कॉटची जागा चेंज करणार आहोत, कारण की थोडं काम करायचं आहे. तर आज फायनली एवढंच दाखवूया. पण ज्या दिवशी चेंज करू त्या दिवशीचं सुद्धा शूट घेणार आहे मी. तर आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला कसं वाटलं नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. मस्त राहा, स्वस्त राहा.